या 3 कारांमुळे 10 एप्रिल नंतर तुरीचे बाजारभाव होणार पुन्हा 9,000 रुपये पार। देशामध्ये तुरीला मागणी वाढली तर तुरीचे बाजारभाव हिंगणघाट बाजार समितीमध्ये झाले 8,800 रुपये पार। शेतकऱ्यांमध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण सध्याला निर्माण झाले। राज्यामधील ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या मग त्यामध्ये अकोला असेल, जालना असेल, हिंगणघाट असेल, रिसोड, लातूर, कारंजा यासारख्या बाजार समित्यांमध्ये तुरीला 7,500 ते 8,200 रुपयाच्या दरम्यान सरासरी दर मिळतो। एकंदरीत आपण जर का बघितलं तर फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत त्या ठिकाणी तुरीचा हंगाम हा त्या ठिकाणी सुरू असतो। तर सर्वाधिक मागणी ही जी काय तुरीला आहे ती मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये त्या ठिकाणी असते। दुसरीकडे आपण जर का बघितलं तर तुरीचं जे काय भारतीय जेवण आहे या भारतीय जेवणामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि म्हणूनच तुरीला मागणी ही त्या ठिकाणी वाढू लागली आहे। एकंदरीतच मागणी वाढू लागल्यामुळे दर देखील त्या ठिकाणी पुन्हा एकदा वाढायला सुरुवात झालेली आहे। यावर्षी तुरीचं उत्पादन देखील त्या ठिकाणी पावसामुळे कमी झालं होतं आणि त्यामुळे तूर ही जी काय आहे ती आपल्याला त्या ठिकाणी आयात करावी लागली होती। एकंदरीत दिवसेंदिवस तुरीला मागणी ही पुन्हा वाढत आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये देखील तुरीचे बाजारभाव पुन्हा एकदा काढले आहेत आणि म्हणूनच तुरीचे बाजारभाव पुन्हा एकदा 9,000 रुपयांचा टप्पा देखील पार करतील का अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये होताना दिसते। एकंदरीतच याच संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर तूर उत्पादक शेतकरी जर असाल तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। शेतकरी बंधूंनो, आपण जर का पाहिलं तर तुरीचे बाजारभाव हे मागणी आणि पुरवठा या गणितावरती अवलंबून जरी असले तर तुरीचं उत्पादन किती होत आहे, तूर डाळीचं उत्पादन किती होतं, याशिवाय तूर डाळीला मागणी किती आहे या सर्व गोष्टींवरती तुरीचे दर हे अवलंबून असतात। दुसरीकडे तुरीचे जे काय बाजारभाव आहेत ते राज्यामध्ये आपण जर का पाहिले तर कारंजा असेल, रिसोड असेल, याशिवाय लातूर, हिंगणघाट, अकोला, जालना यासारख्या बाजार समित्यांमध्ये तुरीला जवळपास 8,200 रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय। तर हिंगणघाट सारख्या बाजार समितीमध्ये तुरीला जवळपास 8,800 ते 8,900 रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय। आपण जर का पाहिलं तर महाराष्ट्र असेल आणि कर्नाटक असेल, याशिवाय तेलंगणामध्ये देखील तुरीचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होत असतं। परंतु यावर्षी याच उत्पादनामध्ये जवळपास 25% जी काय घट आहे ती आता त्या ठिकाणी आहे। दुसरीकडं 30 ते 40% जे काय उत्पादन आहे ते पावसामुळे त्या ठिकाणी कमी झाल्यानं राज्यामध्ये तुरीचा तुटवडा हा त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे। दुसरीकडं बाजारामध्ये त्या ठिकाणी सध्याला तुरीचा पुरवठा हा त्या ठिकाणी कमी होतोय आणि म्हणूनच तुरीवरती बाजारभाव वाढीचा हा एकंदरीतच दबाव आहे। दुसरीकडे आपण जर का बघितलं तर मार्च 2026 नंतर तुरीवरती जी काही इम्पोर्ट ड्युटी आहे ती आता त्या ठिकाणी लागणार आहे आणि म्हणूनच राज्यामधील जी काय तूर आहे तिला बाजारभाव वाढतील असं एकंदरीतच त्या ठिकाणी दिसतंय। एकंदरीतच दुसरीकडे आपण जर का बघितलं तर यावर्षी जवळपास 67 लाख टन डाळींची जी काही आयात आहे ती त्या ठिकाणी केली गेलेली आहे। ही आयात साधारणतः म्यानमारसारखा देश असेल किंवा साऊथ आफ्रिकेमधील टांझानियासारखा देश असेल या देशांमधून तूर डाळीची आणि तुरीची मोठ्या प्रमाणामध्ये आयात त्या ठिकाणी भारतामध्ये केली जाते आणि म्हणूनच भारतामध्ये तुरीचे बाजारभाव वाढू नये म्हणूनच ही जी काय आयात आहे ही त्या ठिकाणी केली गेली असं एकंदरीतच त्या ठिकाणी दिसतंय। दुसरीकडे यावर्षी तुरीला सरकारने देखील 8,000 रुपयांचा जो काय हमीभाव आहे ज्याला की आपण मिनिमम सपोर्ट प्राईज असं म्हणतो ती त्या ठिकाणी देण्यात आली आहे आणि तुरीची खरेदी देखील त्या ठिकाणी आता सुरू आहे आणि म्हणूनच जे काही शेतकरी आहे ते आता तुरीची हमीभावानं विक्री करताना त्या ठिकाणी दिसत आहे। भाव तुरीचे स्थिर ठेवण्यासाठी जी काही आयात आहे ती आता राज्य सरकारनं वाढवली आहे असं एकंदरीतच त्या ठिकाणी दिसते। परंतु यामुळं जो काय स्थानिक शेतकरी आहे तो देखील त्या ठिकाणी अडचणीत येईल याचा विचार देखील त्या ठिकाणी सरकारनं केला पाहिजे। एकंदरीतच आपण जर का बघितलं तर आयात जर का वाढली तर तुरीचे बाजारभाव घसरू शकतात, परंतु उत्पादन असंच कमी जर राहिलं आणि मागणी जर का वाढत गेली तर तुरीचे बाजारभाव हे त्या ठिकाणी वाढू शकतात आणि तुरीला एक चांगला दर हा त्या ठिकाणी मिळू शकतो।